हो का तर मित्रांनो, हो का आता ह्यांचं काय चाललंय तर हो का भज्यावर हो का तुटून पडले लगेच नाव काढूस तर भजी तयार आहे का कसं आहे आमच्या नवऱ्यानं तर हो का नुसतं खा या भजी खायला मित्रांनो गरम गरम आहे त्यामुळे लवकर लगेच बोलायला येईना. हो बसताय तोंडाला चटका बसतोय आहे का नाही. त्यात बायकोला म्हणतो खातर बायको नुसती जिबऱ्या चटते. बघितलं का कसं आहे हे असं काम आहे. बाजरा हाताला माकडे तुझ्यामुळं ग बस. असं करा ही ताट द्या इकडं आणि एका साईडला ठेवते की भासतय ना हाताला तोंडाला. मग मी खातो ना. बायको नुसत्या गुटक्या गिळती म्हणे आणि हे खात या हे पोरे भास करते भास करते. एकच घेतलं तिला पण खाऊन दे ना तिला का पोरांनी लय खायचं नसतं. म्हाताऱ्या माणसानं लय खायचं नसतं. दात बीत पडतेल दात पडतेल लय खाऊ नका कळलं का. गरम गरम खाल्ल्यानं दात पडतात. मला दात नाही तर म्हणून तर मी खातोय. तुझा दात आहे तू खाऊ नको. बघितलं का ते कुत्रं ती मागायला लागलंय लगेच द्या. हा त्याला पण लय हौस आहे. नाव काढूस तर भाजीची प्लेट हजर आहे का नाही. जीव थंड झाला नवऱ्याचा माझ्या. कसं आहे मित्रांनो पाऊस बाहेर असा गार पडतोय एकदम टाप 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 पत्र्यावर वाचतोय. अंगावर घेऊन झोपण्यापेक्षा बनवून खाल्लेलं नाही बरोबर. तर मित्रांनो बनवून खाण्यापेक्षा कुणी दिलं ती सांगणार नाही. अगं तीनला मी सांगितलं तर मला तुमच्याकडे बनवलं की मला द्या पाठवून मला लय आवडतं म्हणून. तर बघा हे तू आमच्या एका पाहुण्याने बनवलं होतं शेजार राहत्याती. अहो मित्रांनो इथं नाव काढूस तर भाज्याचं तर लगेच डिश भरून आली पण भजी यांना लगच्या लगेच बनवली. हा ताजी ताजी गरम गरम भजी. हा वासाड असते वासाड इथनं खिडकीतनं घेतला असेल वास की लगेच फोन केला असेल आज काय स्पेशल आहे नाही. मला म्हणजे या काका खायला म्हणलं आता तिकडं पावसा पाण्याचं भिजू जाण्यापेक्षा पार्सल तरी कर बाबा. वासाड वासाड तुम्हाला माहितच असेल की आमचा पाहुणा स्वप्नील बोबाटे त्यानं हातानं बनवलं होतं. आणि बघितलं का मी बोलत बोलत इकडं बघूस तर इकडं संपलं पण राहिले 4च आता राहू दे तेवढं मला. अयो एकट्यालाच पाहिजे दुसऱ्याला काय नको का. अरे का वाईट तरी खाऊन देताय का तुम्ही मला. खा खा बाबा 4च राहिले तर आम्हाला लावल्या त्या गुटक्या गिळायला. अरे खाऊ का नको रे. है ना याला हे तोंडाला पाणी सुटायचं मला आपलं नुसतं राहू दे देतो हिला खा. अजून एक पोरगी घरात आहे की खायची. तू तुम्ही दोन्ही भूतानी खाल्लं मग तुम्हाला दोघीला पुरणार नाही. मला 2 आणि तिला 2 बस नेऊन चालती आम्ही नेऊन चालती का नाही तर न्यायची नावाला ना आपलं खाऊन यायची. श्वेता मी तुला एक चारलं का नाही का आणून काही लागलं बोट चाटायला आमचं. हे असं बघितलं आपल्याला काय बरोबर वाटत नाही बघा मित्रांनो. ही घ्या नग आता मला आहो धराव खा नग नग खा खा राहू दे आता मी परत बनवून खाईन मग राहून बरं. आता तू खा जरा बरं राहून दे तर राहून असू दे खाऊ द्या. कारण काय गुटक्या गिळून मार्द पोट भरलं असेल पाण्यानं होय नुसत्या तोंडाच्या पाण्यानं जिभच्या. बाई मला काय घरात बनवता येत नाही काय. तो का याला आवरा आलं का हावरा आलं आणि खाली काय ठेवून गेलं रिकामी प्लेट. नाही आहेत की तुला 2 ठेवले बस की 2. भूत तरी इकडच्या बाजूला दाडाला ठेवायचं नाही इकडच्या बाजूला. तुम्ही कुठेशी ठेवलं तुमच्या ह्या पण दाडत नाही इथं भरलं सगळं का इथं पोटात आहे का नाही. कसं आहे मित्रांनो बायची जात तवा पण करून खाईल पण मला गड्या माणसाला मिळते का नाही की मिळणार आहे का तवा. गाड्याच्या जातीनं जरा पुढं गॅस पाशी गेल्यावर पाहिजे ती करून खाता येईल. कसं आणि भाजलं म्हणजे काय करू कशाला भाजतंय मग हा चटका बसतो हाताला आणि असं खाताना जिबीला चटका बसतोय ती. तेव्हा पावसाळ्यात बरं वाटतं गरम गरम जरा चटका बसावा जिभला वाटाला. हा 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 जरा शेंगा भाजलेल्या असाव्या त्या. अगं जरा पाणी उकळून दे ना तुझ्या बापाला. कशाला गरम पाणी जरा प्यावं सर्दी खोकला होत नाही ना. मी काय डिलिव्हरीची पाय आहे हे असं लई चित्र आहे बघा. मग नाही वितर अहो गरम गार पाऊस पडला की जरा गरम गरम घ्यावं वाटतं कसं जिबीला. अगं खायला असलं जरा चणचणीत चुनचुनीत कसं असावं.
आता चमचमीत चुमचुमीत खाण्यापेक्षा सर्दी खोकल्याचं तर दिवस होते तर मग ते जेव्हा सर्दी खोकला होईल तेव्हा बघू की त्या गरम गरम पाणी घ्यावं. अगोदरच ती म्हणते ती नाही प्रसूती अगोदरच व्हायच्या अगोदरच सगळं त्याला उपाय चालू करायचं. ही पडलाय माझा नवरा डोक्यावर कुठलं कुठं काय करतं का नाही येडी जत्रा. आई ग हे असलं आहे बघा. अगं ही दुखतं तिथं धरती हे असलं आहे बघा डोक्यावर पडलेला माझा नवरा. कवा हात चालते कवा चुटूक दिशी मारते गाला अगं बाई. कवा चुटूक दिशी अगं बाई, इतक्या प्रेमानं मरती हा? तरी आहे का. बघू जरा तो का तवर एखादा आणल्या शेंगा तो का हे असं पाहिजे बघा. हो का तवर हो का. धरा धरा हं. काय फलपटे मला देतील शेंगदाणा ती कातीया जा. हे असलं शेंगाचं खोळ हो का. झालं ही पावसाळा चालू झाला की ह्यांचं ही तोंड अशी चालू झाली बघा. ह्यांच्या तोंडाला ना खरं मास्कच एक आणते आहे का नाही. शिजलेल्या शेंगा होत्या फलपाट खा फलपाट तुम्हीच. हे असं काम हो आहे का तिकडून ती टाकतय इकडून हे खातय या. काय हात डिश काय नाही वेग तुला. बघ ती हा? कसली गाणावडीचं वेळ आहे. ही असली चित्रपुरगी तिकडं घेऊन खाती आणि इकडं पप्पाला एक एक शेंग टाकती हा. आणि ही आदली मधली जानू आदला म्हणता कावा खाव. हे असं पाहिजे बघा सारखं तोंडाचं चोचलं आहे का नाही जिबीचं चोचलं. या मित्रांनो बाहेर शिजवलेल्या शेंगा खायला एवढेच राहिले तर लय नाही त्या पण हाय त्या मित्रांनो या तुम्ही पण हाय त्या ह्यांनी लय साता सांदाडे ठेवलेले ते या तुम्ही पण. संपले सगळे हा, ठेवले ते शिजून ही करून ठेवलेलं आहे. हे खायचं ना असं चित्रवाणी का इकडं खाली शेंगाचं फलपाट टाकायचं का इकडं असं असं म्हणजे हाय तीच बाकीची लोटायला आहे का नाही. काय काम आहे आता पावसा पाण्याचं तिला काम आहे का पावसा पाण्याचं नाही मला पावसा पाण्याचं काही कामधंदा नाहीच ना. मला बसायचं आणि खायचं काम आहे का नाही तुमच्यासारखं. येईल ती खातरा याचं. अरे बारकं तुझं काम चाललंय का नाही मग बारकं काम अरे आहे. ह्यातलं कुठं गेलंय बी कशात कुठे गेले दोनच गावले 3 बी दिसते ह्यात आणि एकच 2च गावले. हा बाबा नु शेंगा तुम्ही तिथं ही यायला लागले ती किडकं घरात यायला लागले ती चावायला लागले ते. तर चला मित्रांनो आमच्याकडे तर पाऊस बघा चालू झालाय भारी आता पावसातनं बाहेर निघू शकत नाही. बाहेर निघू शकत नाही. आता किती वाजल्यापासून नाही म्हणलं तर 4-5 वाजल्यापासून जी पावसानं जी सुरुवात केली ती अजून बंदच नाही. आज जरा टकटकीत चेहरा दिसतोय बघा. हो आज बरा भारीपैकी चेहरा दिसतोय बघा. आता उद्याच्याला तर लयच भारी दिसल गुटगुटीत दिसल का तर गोळ्या खाती ना. नाही पण जरा तेवढंच बोलली तेव्हा बस बरं वाटलं मला. बरं वाटलं हा. जीवाला तरी बरं मित्रांनो 2-3 दिवसात म्हणलं चला एक व्हिडिओ करावा. व्हिडिओ करायला पण वेळ मिळाना झालाय का तर तब्येतच ठीक नसल्यामुळे व्हिडिओ नाही. आणि हे आमच्या नवऱ्याला तर बोलायला मॅडमचा बीपी लोक झाला का नाही हं, मला लय टेन्शन येतं म्हणून ते दाढीकडे पण हात जायना हं. केसाकडे पण हात जायना त्या कपड्या तर काय विषय नाही. तुम्हाला तर माहिती आहे मला चड्डी बनवण्याच लागतंय सॉरी चड्डी पण बरमुडाने ते बनवण्या हो हो तर आपल्याला तर 5वीलाच पुजले होती काय का नाही काय ती बरमुडान म्हणेन. हं ते काय आता गरम होतंय आता जरा गार लागायला लागलं की मग होतंय सरळ सरळ. सरळ 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 कधी होत नाही. येडं ती येडच राहणार येड्या टाळक्याचं. बघा बरं पडला मी बोलण्यात शेंगदाणा पडला कुठं तरी शोधा आता. हे असं काम आहे बघा कसं पडलंय शांत गुबऱ्या तोंड मशिवानी. बंद केलं म्हणल्यावर काय खायचं आता शेंगदाणा खा काय शेंगदाणा खा. हा ही शेंगा खा शेंगा खा शेंगा. तर मित्रांनो तुम्ही पण या आमच्या नवऱ्याच्या इथं शेंगा खायला. भजी शेंगदाणा खायला या हं. भजी आणि शेंगा खायला या. हो ही जी सुशिक्षित भाषा नाही माझी सुशिक्षित आहे. तुमची असून द्या व सुशिक्षित आमची असून द्या उसुशित आहे का नाही. सुशिक्षित तोंडात बसलं आणि माझी जाईल कुठे माहित आहे का जाईल का नाही जाईल बाबाजी. म्हणून तर आम्ही त्याच्या नादाला लागत नाही. चला तर मित्रांनो आता झालंय टायमिंग शेंगा भुकच संपवायचं आणि बुकाचं पण झालंय. म्हणून तर म्हणलं आता काय नुसतं काम चरणे के चरणे
ही झालं किती ती झालं किती नको वाटतंय पावसाळ्याच्या दिवसात. आता तसं म्हणायचं नसतं. मग? जर आपल्याकडे कांदा भजी बनव. आता बटाटा भजी खाल्ले तर पोटाला कशाला उद्या कांदा भजी पाहिजे ते. दुसरं आयटम जरा करत जा काय होय ना करू करू. तर वाळलोय किती काय तुला कळतंय का नाही? एक काम करते उद्या नवीनच आयटम आणून ठेवते. खायला. आयटम घरात बरं झालं, करण्यापेक्षा यायला काय? केसन दाढी उद्या सकाळी केलीच. हो बघितलं का अहो काहीतरी नवीन पदार्थाचा आयटम आणून ठेवती घरात. असं कवा म्हणायची? बघितलं का? ऐकून पण घ्यायचं. पुढचं हा? बोलूस तर विचारायला तर किती नुसतं आतनं उदान आलं की आता उद्या येणारच तर यासारखं आहा. बोलल्यावर काय होईल? आयटम आणून ठेवती की लगेच दाढी करून घेत आणि बायको आजारी असली की दाढी करायला मिळत नाही का माझ्या उशाला झोप बसलाय बाई. हा उशाला पैशाला बसल्यावर नाही सांगायला लागले तर आणि नुसतं आयटमचं नाव काढलं की नुसतं थया 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 होतं यातनं हा? झापूक झुपूक जा. आ? हा. है ना हम्म. बघितलं का कसं वाचतंय झापूक झुपूक. नाही तसं होत आता झापूक झुपूक. आता काय संपला विषय. बघितलं का हे आमच्या नवऱ्याचं असलं आहे विचित्र तोंड. आता वय झालंय माझं तसं. वय झालं तुमचं. झापून झुपून झापून लागलं झुपून का काय? नाही? नाही. तर मागण्या काढून पडणार. नाही म्हणतीच की आधी तरुण झालं की लगेचच आयटम आणायची म्हटलं की काय नुसतं बिचाऱ्याचं लगेच तोंडावं मुसरडच नवीन फुटल्यावाडी तर काय की. आता 5 मिनिटांनी बघितलं का किती हसाय आलंय आत्ता आत्ता. आणि हे आता आपलं तोंडाचंही पिकलंय त्याच्याकडे लक्ष द्या की जरा. हा? एक लक्षात ठेवा. हम्म. शेवटी सरडेचे 10 कुंपणापर्यंत. आ कसं पोरीला का तुझ्या बाजूने बोलते काय? मग माझ्या साईडनं बोलणार की किती जरी पळाला तरी फिरून येतच. ऑनलाईन बांधला जातो. तर चला मित्रांनो जाऊ दे तिकडं. आमच्या नवऱ्याच्या जरा दिलात झापूक झुपूक होतोय बघू तरी. चिरूनच टाकते बघा यांचं दिल. झापूक झुपूक. दिल म्हणलं. झापूक झुपूक कापून टाकायचं. तर चला बाय मित्रांनो.